मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रभावी कंपनीचा म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा सखोल फंडामेंटल, टेक्निकल ॲनालिसिस आणि फ्युचर प्रेडिक्शन्स जाणून घेणार आहोत. रिलायन्स म्हणजे देशाचा आर्थिक कणा. या कंपनीचा शेअर भविष्यात कुठे जाऊ शकतो? गुंतवणूकदारांनी रिलायन्स शेअर्समध्ये राहायचं का की प्रॉफिट बुक करायचा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि तुम्ही पाहत आहात चला शिकूया शेअर बाजार चॅनल. फायनान्स, शेअर मार्केट आणि स्मार्ट इन्व्हेस्टिंगशी संबंधित प्रत्येक गोष्ट इथे तुम्हाला सखोलपणे समजावून दिली जाते. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. आता आपण रिलायन्स इंडस्ट्रीजची थोडक्यात ओळख करून घेऊयात. 1966मध्ये धीरूभाई अंबानी यांनी स्थापन केलेली ही कंपनी आज भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. तेल, रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स, रिटेल, डिजिटल सेवा, जिओ फायबर, नवऊर्जा अशा भरपूर विभागांमध्ये व्यवसाय आहे. कंपनीचा बिझनेस मॉडेल म्हणजे तेलापासून ते डेटापर्यंत. हे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे कंपनीची सर्वात मोठी ताकद आहे. रिलायन्सच्या प्रत्येक विभागाची रचना आणि नफ्याचा स्रोत समजावून घेऊयात. पहिला म्हणजे O2C म्हणजेच ऑइल टू केमिकल्समध्ये रिफायनरी, पेट्रोल, डिझेल, LPG, पेट्रोकेमिकल्स. रिलायन्स हा भारतातील सर्वात मोठा प्लेयर आहे. क्रूड ऑइलच्या जागतिक किमतीवर व्यवसाय अवलंबून आहे. दुसरा म्हणजे जिओ डिजिटल सर्व्हिसेस. यामध्ये भारतात 5Gचा सर्वात वेगवान विस्तार यांनी केलेला आहे आणि 45 कोटींपेक्षा जास्त ग्राहक सध्या यांच्याशी जोडलेले आहेत. ARPU म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हा वाढता आहे आणि भविष्यात मोठा नफा होत राहीलच. तिसरा म्हणजे रिलायन्स रिटेल. यामध्ये सर्वात मोठी ऑर्गनाइज्ड रिटेल कंपनी ग्रॉसरी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, फार्मसी, ई-कॉमर्स इत्यादींच्या विक्री केली जाते. रिलायन्स मार्ट, ट्रेंड्स, जिओ मार्ट अशी काही त्यांची आउटलेट्स किंवा दुकाने आहेत. चौथा म्हणजे न्यू एनर्जी डिव्हिजन. यामध्ये सोलार, ग्रीन हायड्रोजन, बॅटरी स्टोरेज, रिन्युएबल प्लांट्स इत्यादी येतात आणि भविष्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा ग्रोथ इंजिन होऊ शकतो. फंडामेंटल ॲनालिसिस पाहूयात. रेव्हेन्यू परफॉर्मन्समध्ये FY म्हणजेच फायनान्शियल इयर 2025चे कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू म्हणजेच एकत्रित कमाई 10 लाख कोटीच्या आसपास झालेली आहे आणि ऑपरेशनल प्रॉफिट हे 1.65 लाख कोटी रुपयेच्या आसपास झालेला आहे. हा नफा टॅक्स आणि खर्च वजा करण्यापूर्वीचा असतो आणि नेट प्रॉफिट म्हणजेच एकूण फायदा हा 81,000 कोटीपेक्षा जास्त झालेला आहे. हा नफा टॅक्स आणि सर्व खर्च वजा केल्यानंतरचा असतो. दरवर्षी वाढत चाललेले आकडे कंपनीच्या प्रगतीबद्दल माहिती देतात आणि आपल्याला गुंतवणूकबद्दल निर्णय घेण्यासाठी मदत देखील करतात. प्रॉफिट ग्रोथमध्ये रिटेल, एनर्जी आणि जिओचं विस्तारीकरण आणि O2C म्हणजेच ऑइल टू केमिकल्स कमी असतानासुद्धा नफा दरवर्षी वाढत जात आहे. आणि बॅलन्स शीटची स्ट्रेंथ बघता कर्जाचं प्रमाण नियंत्रित असून नेट डेब्ट टू इक्विटी रेशिओ सुमारे 0.45च्या आसपास आहे, जो की 1पेक्षा कमी आहे आणि तो मजबूत मानला जातो. व्हॅल्युएशन्समध्ये PE म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशिओ सामान्यतः बाजारापेक्षा थोडं जास्त म्हणजेच 27 आहे आणि याच्या सेक्टरचा PE 12 आहे. पण रिलायन्ससारखा मोठा शेअर तुम्हाला जास्त PEवरच मिळेल, कारण विविध व्यवसाय आणि शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एज पाहिला तर डिजिटल, रिटेल, ऑइल टू केमिकल्स, एनर्जी असे डायव्हर्सिफाईड इकोसिस्टम आहे आणि स्केल ॲडव्हान्टेजेसमध्ये कोणतीही कंपनी इतक्या मोठ्या स्केलवर नाही आहे. त्यामुळे रिलायन्सला हा फायदा होतो. आणि मॅनेजमेंटमध्ये पाहिलं तर मुकेश अंबानी यांचे फ्युचरिस्टिक व्हिजन आणि मॅनेजमेंट एक्झिक्युशन हे वर्ल्ड क्लास आहे. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये ट्रेंड ॲनालिसिस पाहिला तर दीर्घकाळासाठी स्टॉक अपट्रेंड आहे आणि मंथली चार्टमध्ये कप अँड हँडल पॅटर्न झालेला आहे. या पॅटर्नचा ब्रेकआउट झाला तर शेअर चांगलाच वर जाईल.
आणि सपोर्ट झोन्समध्ये सध्या मंथली चार्ट्स पाहिला तर याचे 2-3 सपोर्ट झोन्स दिसत आहेत. ते म्हणजे सपोर्ट पहिला 1300 रुपयेच्या आसपास आहे, जो की आधी रेजिस्टन्स होता. सपोर्ट दुसरा हा 1100च्या आसपास आहे, जो की आधी 2 वेळा तिथेच सपोर्ट घेतलेला आहे. आणि सपोर्ट तिसरा म्हणजे 1000 रुपयेचा, जो की आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही झालेला दिसतो आहे. विकली चार्टमध्ये पाहिलं तर याचे 2-3 सपोर्ट झोन्स दिसत आहेत. ते म्हणजे सपोर्ट पहिला हा 1400च्या आसपास आहे, जो की आधी एक वेळा तिथे सपोर्ट घेतलेला आहे. आणि दुसरा सपोर्ट हा 1300 रुपयेच्या आसपास आहे, जो की आधी 2 वेळा रेजिस्टन्स होता. आणि तिसरा सपोर्ट हा 1100 रुपयेच्या आसपास आहे, जो की आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही झालेला दिसतो आहे. आणि डेली चार्ट्समध्ये पाहिलं तर याचे सपोर्ट झोन्स 2-3 दिसत आहेत. ते म्हणजे 1400 रुपयेच्या आसपास, जो आधी 2 वेळा तिथे सपोर्ट घेतलेला आहे. आणि दुसरा सपोर्ट हा 1300च्या आसपास आहे, जो की आधी 2 वेळा रेजिस्टन्स होता. आणि सपोर्ट तिसरा हा 1200 रुपयेचा आहे, जो की आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही झालेला दिसतो आहे. आणि रेजिस्टन्समध्ये मेजर रेजिस्टन्स हा सध्या एकच आहे दिसतोय, तो की 1600 रुपयेचा आहे. आणि जर तो ब्रेकआउट झाला तर शेअर्स 1700 रुपयेपेक्षाही वर जाऊ शकतो. आणि हा ब्रेकआउट लक्षात ठेवून आपण शॉर्ट टर्म प्रॉफिटसाठी एंट्री घेऊ शकतो, पण स्टॉप लॉस आपापल्या क्षमतेवर अवलंबून असेल. याचं स्वॉट ॲनालायसिस पाहिलं तर स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. याचं ॲनालिसिस पाहिलं तर स्ट्रेंथ्समध्ये बिझनेस डायव्हर्सिफिकेशन भरपूर आहे. आणि जिओ आणि रिटेल हे हाय ग्रोथ इंजिन्स आहेत. आणि मजबूत बॅलन्स शीट हे ताकद आहे. विकनेसमध्ये ऑइल टू केमिकल्सचे परफॉर्मन्स क्रूड ऑइलवर अवलंबून असतात. आणि कॅपेक्स जास्त आहे, म्हणजेच लार्ज इन्व्हेस्टमेंट सायकल्स आहेत. अपॉर्च्युनिटीमध्ये क्लीन एनर्जी, 5G आणि फायबर, रिटेल, ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्समध्ये संधी आहेत. थ्रेट्स म्हणजे ग्लोबल ऑइलचे प्राईस फ्लक्च्युएशन्स, म्हणजेच तेलाच्या दरामध्ये अस्थिरता. आणि जिओ आणि रिटेलला कॉम्पिटिशन्स, जसे की एअरटेल, अदानी रिटेल, डीमार्ट इत्यादी. आणि गव्हर्मेंट रेग्युलेटरी चॅलेंजेस आहेत. फ्युचर प्रोडिक्शन्समध्ये पाहिलं तर शॉर्ट टर्मसाठी म्हणजेच 6 ते 12 महिन्यांसाठी पाहिलं तर बाजार बुलिश असेल तर 10 ते 15% वरची रक्कम टार्गेट ठेवून आपण एंट्री घेऊ शकता, पण रिस्क मॅनेजमेंट लक्षात ठेवूनच पैसा गुंतवला पाहिजे. आणि यामध्ये करेक्शनसुद्धा पॉसिबल आहे, कारण RSI हाय दिसत आहे, पण ब्रेकआउट आणि व्हॉल्यूम ब्रेकआउट जर दिसत असेल तर शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. मीडियम टर्म म्हणजेच 1 ते 3 वर्षासाठी जिओ, रिटेल आणि एनर्जी ग्रोथमध्ये मध्यम वाढ दिसत आहे, तरी 20 ते 30% ग्रोथ शक्य आहे. तर यामध्ये 1 ते 3 वर्षासाठी शेअरमध्ये चांगली वाढ होऊ शकते. लाँग टर्मसाठी म्हणजेच 3 ते 5 वर्षासाठी पाहिलं तर जर रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स यशस्वी झाले आणि रिटेल एक्सपान्शन जोरात झाला तर रिलायन्स इंडियाज फर्स्ट ग्लोबल मल्टी एनर्जी टेक जायंट बनू शकतो. इंडिकेटर्समध्ये पाहिलं तर RSI हा ओव्हरब्रॉड जवळ आहे, म्हणजेच शॉर्ट टर्मसाठी करेक्शनची शक्यता आहे. आणि MACD पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच लाँग टर्मसाठी बुलिश आहे. आणि व्हॉल्यूम ब्रेकआउट दिसत असल्यास बुलिश सिग्नल होऊन जाईल. गुंतवणूक कशी करू शकता तर लाँग टर्मसाठी रिलायन्स सेफ आहे, स्टेबल आहे आणि ग्रोथवर आधारित स्टॉक आहे, म्हणून पोर्टफोलिओमध्ये ठेवायला योग्य आहे. SIP किंवा डीप स्ट्रॅटजीसाठी मार्केट करेक्शनमध्ये खरेदी उत्तम आहे. आणि SIP पद्धत लाँग टर्ममध्ये संपत्ती तयार करून देऊ शकते. आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्ससाठी सध्या व्हॉलेटिलिटी जास्त आहे, त्यामुळे परफेक्ट एंट्री आणि एक्झिट प्लॅन महत्त्वाचा आहे. शॉर्ट टर्म असो, मीडियम टर्म असो किंवा लाँग टर्म, ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवूनच प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, फक्त माहितीच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी याला अभ्यासाच्या दृष्टीने पहा आणि तुम्ही सुद्धा शेअरचा फंडामेंटल आणि टेक्निकल अभ्यास कसा करावा हे समजून घ्या. रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजे भारताचा आर्थिक भविष्यातील महामार्ग. डिजिटल, रिटेल आणि एनर्जी या 3 इंजिनवर चालणारी ही कंपनी आगामी काळात भारतातील सर्वात मोठं टेक, एनर्जी, रिटेल एम्पायर बनू शकतं.
गुंतवणूकदारांसाठी हा शेअर स्थिरता, वाढ आणि दीर्घकालीन किंमत वाढ या सर्व गोष्टींचा सुंदर बॅलन्स देऊ शकतो. मित्रांनो, रिलायन्स शेअरचं हे डिटेल फंडामेंटल व टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? अशाच उत्तम आणि सखोल आर्थिक माहितीसाठी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा कोणत्या शेअरचा असा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे. कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही आहे. मी कपिल खामकर आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्मार्ट रहा आणि स्मार्ट गुंतवणूक करा. धन्यवाद.